बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार निवडणूक होण्याची शक्यता आहे। माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याची आता तयारी आहे आणि याच ठिकाणी पवारांची राष्ट्रवादी साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जाते। माळेगाव साखर कारखाना सध्या अजित पवारांच्या ताब्यात आहे, त्यामुळे आता पुन्हा एकदा या ठिकाणी अजित पवार विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतले कोणते नेते आमने सामने येतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याची तयारी आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची असल्याची शक्यता आहे। याच पार्श्वभूमीवर आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे। बारामतीमध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार ही निवडणूक होण्याची आता शक्यता आहे। आपण पाहतोय माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक लढवण्याची तयारी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने दर्शवली आहे, त्यामुळे आता हे दोन्ही गट पुन्हा एकदा आमने सामने येणार आहेत। तर आपण पाहिलं विधानसभा आणि लोकसभेला सुद्धा शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवारांची राष्ट्रवादी आमने सामने होते आणि आता पुन्हा एकदा बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार ही लढाई रंगू शकते। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून। प्रदीप, काय सांगाल, पुन्हा एकदा माळेगाव साखर कारखाना अजित पवारांच्या ताब्यात असताना शरद पवारांची राष्ट्रवादी या ठिकाणी निवडणूक लढवू शकते अशी शक्यता आहे, काय माहिती आहे? मोहिनी, अगदी बरोबर आहे। आता माळेगाव पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदार यादी जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे। याच्यामध्ये 19,000 सभासद जे आहे ते मतदानाचा हक्क बजावू शकणार आहेत। मात्र सध्या माळेगाव कारखाना जो आहे तो अजित पवारांच्या विचारांच्या समर्थकांच्या ताब्यामध्ये आहे, त्यामुळं ही निवडणूक जी आहे ती पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार होऊ शकते। कारण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुद्धा ही निवडणूक जी आहे ती लढवण्याचा विचार सुरू आहे आणि त्या पद्धतीनं तयारी जी आहे ती केली जाते। मात्र ही साखर कारखान्याची निवडणूक जी आहे ती पक्षाच्या नावावरती न होता एखादी कृती समिती जी आहे ती शेतकऱ्यांच्या नावानं बनवली जाईल आणि त्या माध्यमातून निवडणूक जी आहे ती लढवली जाईल। मात्र अनेक सभासदांचं म्हणणं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं ही निवडणूक जी आहे ती लढवावी, त्याच पद्धतीची तयारी जी आहे ती शरदचंद्र पवार पक्षाकडून सुरू आहे। आपल्याला माहिती आहे की लोकसभेला पवार विरुद्ध पवार नक्कीच प्रदीप, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे आता पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार हा सामना या ठिकाणी रंगू शकतो।